आता शबरीचा अधिकार कळाला. शबरीची पर्णकुटी तयार झाली. शबरी सतसंगाला येत असे. सर्वांगाचे कान करून श्रवण करीत असे. नतमस्तक होऊन निघून जात असे. अशी कालक्रमणा शबरीची चालली असताना एक दिवस शबरीच्या आश्रमात एकटे मातंग गुरु येतात. शबरीनं पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि बघितलं तर गुरुच्या डोळ्याला धारा लागलेल्या. रडताय गुरुजी. हा बेटा, इथे यायचा त्रास का घेतला महाराज? मला का नाही सांगितलं? मी आश्रमात आले असते. एकांतात काही सांगायचं होतं बेटा, म्हणून आलो. रडता का गुरुदेवा? काही दिवसांनी मी निजधामाला जाणार आहे. आम्हाला सोडून जाणार बाबा? सर्वांना जावं लागतं बेटा, पण एक आनंदाचा संदेश सांगायला आलो. सर्वांच्या समोर सांगू नये म्हणून तुला एकांतात सांगायचा होता. सांगा ना बाबा. मोठ्या मोठ्या योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान माझ्या शबरीच्या झोपड्यात तिला दर्शन द्यायला भविष्यात येणार आहे. गुरुजी, भगवान माझ्या झोपड्यात? हा. तेव्हा तुम्ही नसाल? नाही. मग ही बिल्लीन कशी ओळखेल बाबा तो भगवान आहे? माझ्या वचनावर विश्वास ठेव पोरी. तुझ्या झोपड्यात जो पुरुष येईल जीवनामध्ये तो केवळ भगवान असेल. भगवंताशिवाय दुसरा पुरुष तुझ्या झोपड्यात येणार नाही. जो येईल तो भगवंत असेल. मग हा तर आनंदाचा संदेश आहे ना बाबा. हा. मग तुम्ही का रडता? मी यासाठी रडतो बेटा, जन्मचा जन्म तू माझी सेवा केली. हा. तू माझ्या शबरीला भगवंताचं दर्शन होणार आहे. आणि ज्याची सेवा केली तो मातंग त्यावेळेला जिवंत नसणार आहे. मला देवाचं दर्शन होणार नाही म्हणून रडू येतं. तारीख, तिथी, वार, साल, दिशा सांगितली नाही. गुरुदेव निजधामाला गेले आणि शबरी प्रभूची वाट पाहत होती. दररोज सकाळी उठायची, डावीकडे उजवीकडे पुढे मागे मुंडकं फिरवायची आणि संध्याकाळी डोकं बडवून रडायची. प्रभू नहीं आयो मंदो हमारो भाग. रोज रडायची. एक लक्षात ठेवा, रडणं ही सुद्धा भक्तीच आहे. पण दोघासाठी रडावं. एक तर देवासाठी, नाही तर संतासाठी. संसारासाठी रडू नये. रडायचं असेल तर दोघाजवळ रडत जा. संताजवळ रडा, नाही तर देवाजवळ रडा. प्रापंचिकाच्या समोर रडू नका. छाती काढून चालत जा. कारण तेही रडणार आणि तुम्ही रडणार. ते तात्पुरतं म्हणत असतं. वाईट झालं, असं व्हायला नाही पाहिजे होतं. वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं. वाईट झालं आणि तुम्ही गेला की विनामूल्य जाहिरात करता अख्ख्या तालुक्यात. आल तर काल सकाळी सकाळी आणि ढसा ढसा रडलं पठ्ठ्याजवळ. पठ्ठ्याजवळ अशी विनामूल्य जाहिरात करतं. म्हणून संसारियों के सामने सीना निकाल करके चलो. रोना है तो संतों के पास, नहीं तो भगवान के पास. रडायचं असेल तर आळंदीला समाधीवर डोकं ठेवून ज्ञानोबारायाजवळ रडा, नाही तर पंढरीला जाऊन पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवून रडा. अश्रू पुसणारे हे फक्त दोन आहे जगात, संत अथवा भगवंत. आणि रडणं ही सुद्धा भक्ती आहे. वेदांताच्या भाषेपेक्षा भगवंताला लवकर ऐकायला जाणारी भाषा म्हणजे अश्रूची भाषा आहे. तुमच्या भाषेत सांगतो, जर बाळाला वाटत असेल आईनं लवकर लक्ष द्यावं तर बाळानं मम्मी 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 करायचं नाही. दोन्ही हातानं कपाळ बदलून रडावं की लगेच स्वयंपाक बंद करून माय पळत येऊन लेकराला घेते. जशी व्यवहारात ही रडण्याची ताकद आहे
अगदी तसंच परमार्थात आहे. म्हणून शबरी रोज रडायची, प्रभू नाही आयो मंदो हमारो भाग. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहात वाट बघायची, भविष्य काळाच्या चिंतनात मग्न असायची. आपणही 2-3 मिनिट सर्वांना पाठ आहे. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. सर्वांनी म्हणायचं आहे. हा, वा वा, मावल्या तयार आहे आता सगळे. हात वर करा, जमलं. जब मेरे राम जी का आवन होगा, राम जी का आवन. जब मेरे राम जी का आवन होगा, जब मेरे वाह वाह, शबरी की हाथ वर, हाथ वर. पावन होगा, शबरी की कुटिया का. शाबास, वाह, मावल्यांना धन्यवाद, तुम्हालाही धन्यवाद. किया का पावन होगा. शबरी की शाबाश. मेरे प्यारे लोगों दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को. आहा, मेरे प्यारे लोगों दर्शन होगा, मेरे प्यारे दर्शन होगा. शबरी की कुटिया का वाणी म्हणायचं. होगा, शबरी की राजुरा नहीं, दरबार लग रहा शबरी का. जी का आवन होगा.
तुम्हालाही धन्यवाद. भविष्य काळाच्या चिंतनात शबरी मग्न आहे अशोकराव. भविष्य काळाचं चिंतन चालू है. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे रघुराय तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगे, साथ साथ लखन जी का दर्शन होगा. तो दिवस उजाडला. राम लक्ष्मण दोन्ही बंधू शबरीच्या आश्रमापुढे आले. नमस्कार सुद्धा केला नाही. इतके दिवस तयारी केली होती. असं करील तसं करील, रांगोळ्या काढील, अगरबत्त्या लावेल, आसन टाकील, त्याच्यावर बसवील, चंदन लावेल, आरती ओवाळील, काहीच नाही केलं. फक्त देवाला पालन घेतले डोळे लावून. ही काय पद्धत आहे का स्वागताची? तुमच्या घरी जर कोणी आलं शेठ तर तुम्ही या डोळे लावून म्हणजे पाहुणा गेला बिना चहाचा. शबरीने डोळे लावले याची 2 कारणं सांगितली. पहिलं कारण असं आहे, तिच्या डोळ्यावर विश्वास बसेना, खरंच पाहते परमेश्वराला तुम्ही स्वप्नात आहे. एक. दुसरं कारण, डोळे मिटून स्मरण करायची पद्धत आहे. शबरी डोळे मिटून स्मरण गुरुजीचं करत होती, मातंग गुरुजीचं. गुरुदेवा, तुम्ही दिलेला शब्द आज खरा झाला. ब्रह्मांडाचा धनी गरिबींच्या झोपड्यात आला, पण हे पाहायला तुम्ही पाहिजे होते हो गुरुदेवा. म्हणून डोळे मिटून आपल्या गुरुचं स्मरण करत होती. मग खाली बसली, आपले हात असे जमिनीवर ठेवले. प्रभूच्या लक्षात आलं, माझ्या शबरीला माझे पाय धुवायचे आहे, पण तिच्याजवळ भांड नाही. तुलसी जी कहते वो इतनी अकिंचन थी, प्यास लगती तो अंजलि भर जल पी लेती थी, पंपा सरोवर जाकर, लेकिन कोई पात्र नहीं रखा था झोपड़ी में. शबरी के पास भगवान के पाँव धोने के लिए कोई पात्र नहीं था, लेकिन भगवान के पाँव धोने की पात्रता थी. हमारे घर में पात्र बहुत है, हमारी पात्रता नहीं है. खाली हात ठेवले, त्याच्यावर प्रभूनं पावलं सरकवली. त्या पावलावर शबरीनं डोकं टेकवलं. म्हणजे खाली शबरीचे हात आहे, त्याच्यावर प्रभूची पावलं आहे, त्या पावलावर शबरीचं डोकं आहे. हाताचं भांड, बरं का बघणे, हाताचं भांड आणि अश्रूचं जल. पानी परात को हाथ छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. अश्रूने पाय भिजवून काढलं. प्रभूला बसायला दिलं, कंदमूल फळबोर खायला दिली, नवविध भक्तीचं प्रतिपादन करवलं. महत्वाचं विचारलं, शबरी, सीता का तलाश करने के लिए क्या करना होगा? सुग्रीव के साथ मित्रता करो प्रभु, तो तलाश करना आसान हो जाएगा. अच्छा, 3:10 हो चुके हैं, मैं चलता हूँ. नहीं, पहले मैं जाती हूँ. आपके लिए तो जिंदी थी भगवान, अब जीना सफल हो गया जी, मैं जीना नहीं चाहती. शबरी योगाग्नीत विलीन. शबरीचा उद्धार करून प्रभू पुढे पंपा सरोवरावरती येतात. तिथे नारदजी आले. नारदाला संताची लक्षणं सांगितली. नारदजी निघून जातात आणि या ठिकाणी अरण्यकांडाचा पूर्णविराम होतो. इति श्रीमद् रामचरितमानसे सकल कली कलुषित होंसणे तृतीय सोपान समाप्त. गणेश, सरस्वती, सीताराम, शिव, पार्वती गुरुदेवाला वंदन करून किष्किंधा कांडाला सुरुवात झाली. किष्किंधा कांडाला सुरुवात झाली, पण आमचे अशोक पाटील त्यांच्या मुलीचं निमंत्रण द्यायला आलेले आहे. 31 तारखेला त्यांच्या लेकीचं लग्न आहे. आम्ही त्या दिवशी लग्नाला नाही राहू शकत, म्हणून आजच जाऊन आलो त्यांच्या घरी. 4-4 दिवस पाहुणे आधी येतात का? आमचा नंबर लागला. पाहुणे वेळेवर 12:42चे पाहुणे 43ला येतात. आम्ही 4-5 दिवस आधी. खरं आहे का नाही? मग तेव्हा सर्वांना इथूनच नमस्कार करा. पण इतके लोक आले तर मंडपात मावतील कसे? नाही, नुसतं येऊ नका म्हणा, नमस्कार.
बरं ठीक आहे. हो मग ते मला जरी होतं आलं ना. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. हो बोला पटेल. या ठिकाणी आमचे कर्मठ उद्योगपती आदरणीय कल्याणरावजी पाटील उकरडे पूज्यश्री महाराजांचा सत्कार त्यांनी संपन्न केलेला आहे. हा असं त्याचप्रमाणे आदरणीय आमचे परमार्थप्रेमी अशोकांना उकरडे पाटील करमळकर यांनी सुद्धा पूज्यश्री महाराजांचा सत्कार संपन्न केलेला आहे. त्याचप्रमाणे दीपक शेठ यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी पूज्यश्री महाराजांचा सत्कार करावा. आणि यानंतर आपल्या ज्ञानेश्वर पारायण सप्ताह समितीच्या वतीने पूज्यश्री महाराजांना मी विनंती करतो की आदरणीय अशोकांना उकरडे, दीपक शेठ आणि कल्याणदादा पाटील यांचा सत्कार करावा. या चांगले. या हो ते आलं लक्षात. निघा. बरं आहे. किष्किंधा कांडाचा प्रारंभ झाला बरं. कसा असते. रामचंद्र आणि लक्ष्मण दोघे ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी आले. ऋषमुख पर्वतावर 5 वानर बसलेली आहे. नळनी, जामवंत, सुग्रीव. हनुमंत त्यात सुग्रीवाचं लक्ष जातं आणि सुग्रीव म्हणाले, हनुमान हमें तो लगता है बाली ने भेजे होंगे 2 वीर, जाओ तलाश करो कौन है वो दोनों. आणि मग आता हनुमानजी ब्राह्मण वेशात आले. विप्ररूप धरी कपितः गयेहू. विप्ररूप ब्राह्मण वेशात. आज कथेत पहिल्यांदा हनुमानजीचं आगमन झालं. हनुमानजीला शोभेल असं स्वागत करायचं सर्वांनी. बोले पवन सुत हनुमान की. नाही अजून थोडी कसर राहिली हो. हनुमानजी सारखं तयारी करा. पवन सुत हनुमान की. जमला आता. बस आता हनुमानजी आले. आता रडणं बिडणं बंद. आता मारामारी, ठोकाठोकी, पेटवा पेटवी. आता गदावाले बाबा आले. आता नाही, आता पेटवा पेटवीच. ब्राह्मण वेशात हनुमानजी आले आणि ब्राह्मण वेशातल्या हनुमानजीने राम लक्ष्मणाला प्रश्न विचारला. को तुम श्यामल गोर शरीरा, को तुम श्यामल गोर शरीरा, को तुम श्यामल गोर शरीरा, सत्री रूप फिरे बनवीरा, सत्री रूप फिरे बनवीरा, सत्री रूप फिरे बनवीरा, कठिन भूमि कोमल पद गामी, कठिन भूमि कोमल पद गामी,
पानाचा एक गोरा पान. आपण दोघं कोण आहात? मृदुल मनोहर सुंदर गाता सहत दुस बन आतप बाता की तुम तीन देव महको नर नारायण किमतो दो जग कारण तारण भव भंजन धरणी भार की तुम अखिल भुवन पति लीन मनुजावतार. रामचंद्र जी शांततेत उत्तर देतात, कौसलेस दशरथ के जाय. आम्ही राजा दशरथाचे पोरं. हम पितु वचन मानी बना आहे. पित्याचं वचन सांभाळण्याकरता वनवासात आलो. नाम राम लक्ष्मण दो भाई. माझं नाव राम आहे, हा माझा भाऊ लक्ष्मण. संग नारी सुकुमारी सुहाई. माझ्यासोबत माझी पत्नी होती बाबा, तिचं नाव सीता. इह हरी निशिचरी वैदेही. तिला चोरून नेलं राक्षसाने. विप्र फिरई हम खोजत तेही. या 1.5 चौपाईमध्ये परिचय दिला. अख्खं रामायण उघडा तरी मी भगवान आहे, मी परमेश्वर आहे, मी देव आहे, मी प्रभू आहे, मी ईश्वर आहे, अजिबात उल्लेख नाही. वाईट या गोष्टीचं वाटतं. आता माणसं छातीला बोर्ड लावून फिरतात, मी भगवान आहे असं. आणि तू जर भगवान आहे तर तुला बोर्ड लावून फिरायची गरजच काय? माणूस आहे ना तुम्ही, मग बोर्ड लावायचा आहे का? मी माणूस आहे, मी माणूस आहे, मी माणूस आहे समजायचं, यायला संशय आहे. तुम्ही भगवान. इथे साक्षात भगवान आहे. कर्तुम अकर्तुम अन्यता कर्तुम 3 शक्तीचं एकत्रीकरण ज्याच्यात आहे त्याचे उद्गार आहे दशरथाचे पोर. माझं नाव राम, हा माझा भाऊ लक्ष्मण. सीता चोरीला गेली, तिच्या शोधात आम्ही फिरत आलो. कळून चुकलं हनुमानजीला माझे मालक आहे. प्रभू पहिचान परिव गए चरणा, सो सुको मा जाई नाही भरणा. जेव्हा कडकडून मिठी मारली हनुमानजीला, सांगितलं आप मुझे लखन जिसे भी प्यारे लगते हो. मेरा सखा सुग्रीव ऋषभमुख पर्वत पर रहता है प्रभु, उनको दर्शन देने के लिए चलो. इतने ऊंचाई पर क्यों ले जा रहे हनुमान? पैदल चलते चलते थक गए. अब तक थके हो गए क्योंकि वाहन की सुविधा नहीं थी. अब तो बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार है जी, फिकर मत करो. हनुमान जी आपल्या पद्धतीनं बसले. उजव्या खांद्यावर रामाला घेतलं, डाव्या खांद्यावर लक्ष्मणाला. खांद्यावर, कडेवर नाही का? हनुमानजी बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धीचा वापर केला. कडेवर जर घेतलं तर जबाबदारी घेणाऱ्यावर येते, खांद्यावर बसवलं जबाबदारी बसणाऱ्यावर जाते. माझं खोटं असेल तर इथं बरेच आजे बसले. आजे रामायण संपल्यावर घरी जा, आपला आपला नातू घेऊन बघा आणि मला मोबाईल करा. नातू कडेवर घ्या, आजा धरतो नातवाला. नातू खांद्यावर बसवा, नातू धरतो आजाला. हनुमानजीनं डोकं चालवलं. दोघाला कडेवर घेऊन सांभाळण्यापेक्षा खांद्यावर घेतलं की तेच मला पकडतील. इकडून राम पकडल, इकडून लक्ष्मण पकडल. म्हणून कोणत्याही फोटोत पहा तुम्हाला खांद्यावर दिसते. आणि जेव्हा राम लक्ष्मण खांद्यावर घेतले, राम रटन केलं, जय जयकार झाला. बोले रामचंद्र भगवान की जय श्रीराम. ऋषभमुख पर्वतावर आले, लगेच येतात. तिथे सुग्रीवासोबत मैत्री करून दिली हनुमानजीनं. पण मैत्री करून देताना अग्नी पेटवला. हे बारकावे पहा. अग्नीच्या साक्षीनं मैत्री का? अग्नीचा आणि सर्पणाचा स्वार्थी संबंध आहे. अग्नीला जर पेटायचं असेल तर सर्पणाची गरज आहे, आणि सर्पणाला प्रकाश दाखवायचा असेल तर अग्नीची गरज आहे. हे स्वार्थी आहे. तसं सुग्रीव म्हणजे सर्पण आहे, राम म्हणजे अग्नी आहे. सुग्रीवाला रामाकडून आपली बायको सोडवायची आहे, आणि रामाला वानराकडून आपल्या जानकीचा तपास लावायचा आहे. हे सर्पन्न अग्नी.
पण याला पेटवणारी एक निस्वार्थ शक्ती आहे, तो पवन आहे. वाऱ्याशिवाय अग्नी पेटत नाही आणि तो निस्वार्थी पवन पुत्र हनुमान आहे. आणि मैत्रीची 6 लक्षणं आहेत. म्हणून सेठ मराठी भाषेत म्हण आहे, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू चांगला. कपटी मित्रापेक्षा. मैत्री कशी असावी? 6 लक्षणानं युक्त असावी. ददाती, प्रतिगृह्णाती, गुह्यमाख्याती, पृच्छती, भुंक्ते, भोजयते, चैव षड्विधम मित्र लक्षणम. ही मैत्रीची 6 लक्षणं आहे अश्विन महाराज. तो देणारा असावा एक, हा परत करणारा भेटावा. गुह्यातलं गुह्य मित्रानं मित्राला सांगावं. यानं अंतकरणापासून ऐकून विचार विनिमय दर्शवावा. मित्रानं मित्राकडे जेवायला जावं, पण 12ही महिने तिकडेच सपाटा लावूनही एखाद्या वेळेला त्यालाही आपल्याकडे आणावं. तशी मैत्री ठीक आहे. 6. एकदा बरं का भाऊ, ते राजुऱ्याच्या ओढ्यात पाणी वाहत होतं. ओढ्यात दूध म्हणला पाण्याला, चालतं का मुंबईला? काय चेष्टा करता बाबा तुम्ही आमची. 8-8 दिवस डुकरं येत नाही आमच्यातनं. मुंबई कुठली? फुकट दूध म्हणला, फुकट मुंबई दाखवतो. काय करावं लागेल? मैत्री कर. पुढचा उद्योग कळला तुम्हाला? वड्यातल्या पाण्यानं दुधासोबत मैत्री केली राव. आणि खरंच राजुऱ्याच्या वड्यातलं पाणी बिगर तिकीट मुंबईला गेलं. खूप झालं बिचारा. वा रे मित्र, याला म्हणतात मित्र. फुकट मुंबई, फुकट. पण 5 लिटर दूध त्यातलं एका मावशीनं विकत घेतलं. अश्विन पाहुणे आले होते, चूल पेटवली, पातेल्यात दूध ठेवलं. जेव्हा तापलं मग दूध घाबरलं काशीनाथ महाराज. पाणीच घाबरलं. वड्यातलं पाणी होतं. म्हणला बापरे, किती लोकांच्या तोंडून ऐकलं होतं इतके वर्ष, जीवाची मुंबई, जीवाची मुंबई, जीवाची मुंबई. आज तर जीवावरच बेतलं म्हणला. पण पाण्यानं विचार केला, मित्र सच्चा भेटला, मुंबई दाखवतो म्हणाला फुकट. मित्रानं शब्द दिल्याप्रमाणे मुंबई दाखवली. आपणही त्या मित्रासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून दुधाच्या आधी पाणी जळालं. तुम्ही घरी करून बघा उद्या. आधी पाणी जळत असतं. ही मैत्री आहे. पाणी जळून गेल्यानंतर दुधाला वाईट वाटलं. अरे 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 अरे, किती चांगला मित्र मिळाला होता बिचाऱ्याला. मी फुकट मुंबई दाखवली तर माझ्याकरता जळाला. असा सच्चा मित्र जीवनातून निघून गेला. आता जगण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. म्हणून त्यानं चुलीत उडी टाकायचा प्रयत्न केला दुधानं. याला उतू जाणं म्हणतात. हे सगळ्या भानगडी मी मैत्री सांगतो. उतू जाणं, आत्महत्या, चुलीत. आणि जेव्हा ते दूध उतू जाताना पाहिलं, त्या मावशीच्या लक्षात आलं दूध रागात आलं. आणि रागातल्या मित्राला शांत करायला सुद्धा मित्रच पाहिजे. तुमचे अनुभव आहे, तुम्ही सांगत नाही. बाळासाहेब शेजारी जातात. रावसाहेब आहे का घरी? का बाळासाहेब? तुमचा बाळू आहे का? आहे ना. इकडे रे बाळू. काय? तो आमचा गोंद्या सकाळपासून जेवला नाही. त्याच्या आईचं ऐकत नाही, माझंही ऐकत नाही. तू चाल बाबा. म्हणजे गोंद्याची समजूत घालायला जसा बाळू पाहिजे, तसं दुधाला शांत करायला पुन्हा पाणीच पाहिजे. ती गेली, माठातलं पाणी शिंपडलं पातेल्यावर, दूध शांत झालं. मैत्री अशी असावी. दुधानं पाण्याला मुंबईला नेलं तेव्हा दुधासाठी पाणी जळालं. पाणी जळाल्यावर दुधाला पश्चाताप झाला. ते आत्महत्या करण्याच्या उद्देशानं उतू गेलं. पुन्हा त्याला शांत करायला पाणी धावून आलं. ही मैत्री आहे. क्षीराने दिदले, हे पद्यातलं सांगतो आता. क्षीराने दिदले स्वकीय गुणकी निरास आत्माश्रय. त्या क्षीरास हुताशने श्रमविता ते तोय गेले स्वय. झाला ताप विशिष्ट अग्निवदनी ते दुग्ध जेव्हा पडे. तेव्हा तोय धावणी शीतल करी मित्रत्व हे चोखडे. मैत्री सांगतो. हा ना.
सुग्रीवाची रामचंद्राची मैत्री हनुमानजीनं करून दिली. पहिल्याच भेटीमध्ये सुग्रीवाला रामचंद्राने विचारलं, यहाँ क्यों रहते हो, इथे का राहतो? मग सुग्रीवानं आपली जन्मकथा सांगितली. प्रभूजी, आमचा जन्म एका विचित्र पद्धतीनं झाला. सांग ना. ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये मळ झाला, त्यानं तो करांगळी घेतला, करांगळी झटकली, तो मळ खाली पडला. त्या मळाचा एक वानर तयार झाला, त्या वानराचं नाव वृक्षराज. त्या वानराने विचारलं, ब्रह्मा जी हमें निर्माण क्यों किया? ब्रह्मा जी ने बताया कि जाओ दक्षिण की ओर, राक्षस मारने के लिए आपको निर्माण किया. आणि तो वृक्षराज नावाचा वानर राक्षस मारत मारत निघाला दक्षिणेकडे. एक विहीर काठोकाठ भरत आलेली होती. त्या विहिरीच्या काठाला तो वानर उभा राहिला आणि आत बघितलं, त्याचं प्रतिबिंब त्याला पाण्यात दिसलं. या वानराला वाटलं एक वानर माझ्यासारखं बलवान आहे पण लपून बसलं, म्हणून हे काठावर उभं राहून म्हणतंय, इथं लपला का? ते खालचं तसंच बोलतं, इथं लपला का? माझी भीती वाटते का? ते म्हणतं, माझी भीती वाटते का? तुला काय वाटतं? तुला काय वाटतं? येऊ का? येऊ का? आणि टाकली उडी. उडी टाकली तर प्रतिबिंबच होतं ते. आता वानर बुडालं आणि बाहेर आलं तर प्रभूजी वानर राहिलं नाही, एका सुंदर स्त्रीमध्ये त्याचं रूपांतर झालं. इतकी सुंदर की तिच्या सौंदर्याकडे पाहून दोघं पागल झाले. एक सूर्यनारायण, एक इंद्रदेव. आपली जन्मकथा सुग्रीव सांगतो रामाला, नीट आहे. दोघं झाले पागल. त्या सूर्याचं वीर्य खलन झालं, त्या स्त्रीच्या कंठावर पडलं, इंद्राचं केसावर. हिंदीमध्ये केसाला बाल म्हणतात. बालों से जिसका जन्म हुआ वो मेरा बड़ा भाई बाली. आणि कंठाला ग्रीव म्हणतात. ग्रीव म्हणजे कंठ. त्याच्यापासून झालो म्हणून माझं नाव सुग्रीव. म्हणजे सुग्रीव सूर्याचा, वाली इंद्राचा. आता शास्त्रे तुमच्या फायद्याचा लिहून घ्या, जोड्या लावा. ही राम अवतारातली जोडी सुग्रीव वालीची, पण सुग्रीव सूर्याचा, वाली इंद्राचा. चला कृष्ण अवतारातली जोडी अर्जुन कर्णाची, तिथे कर्ण सूर्याचा, अर्जुन इंद्राचा. बस एवढं लक्षात. मग यत्र योगेश्वर कृष्ण तत्र विजय, हे जे सूत्र आहे, विजय कोणाचा? भगवान ज्या पार्टीला आहे त्या पार्टीचा. तो इंद्राचा मुलगा आहे का सूर्याचा, काय देणं घेणं आहे. भगवान कोण्या पार्टीला हे लक्षात घ्या. राम अवतारात भगवान सूर्यपुत्र सुग्रीवाच्या पार्टीला आले. आता इंद्रपुत्र वालीचा पराजय झाला. द्वापार युगात भगवान इंद्रपुत्र अर्जुनाच्या पार्टीला लागले. आता सूर्यपुत्र कर्णाचा पराजय झाला. बस यत्र योगेश्वर हे नवीन कीर्तकारांनी वाढवून सांगणे. मुद्दा मांडणे. आमचं एकमेकावर एवढं प्रेम होतं प्रभू, प्रीती रही कछु बरणी न जाय. वर्णन करायला शब्द नाही, एवढं प्रेम, एवढं प्रेम. एक दिवस मध्यरात्री मायावी राक्षस आला. तो राक्षस रात्रीचा काला निळोबारा. त्याचं कारण आहे, ही निशाचर आहे आणि ही दिनचर आहे. हे मर्म लक्षात घ्या. वानराला काय म्हणतात? दिनचर. राक्षसांना म्हणतात निशाचर. एकही वानर रात्रीचं फिरत नाही. सूर्योदयापासून सूर्य मावळेपर्यंत वानर फिरतात. एकदा सूर्य मावळला की झाडं गाठलीच. हे दिनचर आहे, फक्त दिवसा फिरणे दिनचर. आणि राक्षस रात्रीचे फिरतात म्हणून निशाचर, त्याचं नाव निशाचर. होतं काय, दिनचराची ताकद रात्री कमी होते आणि निशाचराची ताकद दिवसा कमी होते. हे मर्म साधलं आणि तो निशाचर राक्षस मायावी रात्रीचा आला. त्याला माहित आहे वानराची ताकद रात्री कमी असते. आणि आवाज देऊ लागला, बाली बहारा. बलवान बंधू माझा वाली हातात गदा घेऊन निघाला. मी मदतीला गदा घेऊन भावाच्या मागे. एका गुहेमध्ये तो राक्षस शिरला. माझा भाऊ वाली म्हणाला, मी 15 दिवस वाट पहारे माझी, त्याला मारून येतो. 15 दिवसात आलो नाही ना तर समजायचं सुग्रीवा वाली मेला. 1 महिना गुहेच्या तोंडाला होतो प्रभू. 1 महिन्याने रक्ताचा पाट वाहत आला. मला वाटलं माझ्या भावाचंच रक्त आहे, तो येऊन मलाही मारल. राक्षसून मोठा दगड घेऊन गुहा बंद केली. किष्किंधा नगरात येऊन सर्वांना सांगितलं वाली मेला.
मला लोकांनी किष्किंधेचा राजा केला. इकडे वाली मेलाच नव्हता. स्वसामर्थ्यानं त्यानं दगड बाजूला केला आणि मला नगरात आल्यावर राज्यावर बसलेला बघितला आणि त्याचा गैरसमज झाला. मला खूप मारलं. बायको ही राज्य सत्ता सर्व हिसकावून घेतली, हाकलून दिलं. हो देवा, तेव्हापासून इथे राहतो. यहा क्यों रहते हो. आणि इथं मी सुरक्षित आहे. म्हणजे दुदुंबी नावाचा राक्षस त्यानं समुद्राला हरवलं, हिमालयाला हरवलं. वालीसोबत युद्ध झालं तर वालीन त्याचे 2 तुकडे केले. त्याच्या रक्ताचा सडा मातंगुरूच्या यज्ञात जाऊन पडला. यज्ञाचा विध्वंस झाल्यानं मातंगुरूनं शाप दिला की ज्या वालीनं इथपर्यंत रक्त पोहोचवलं तो वाली या प्रदेशात फिरला तर त्याची अर्धी शक्ती खलास होईल. म्हणून वाली इकडे फिरत नाही. मी सुरक्षित. अरे एका बाणात मार तुझ्या भावाला वालीला. प्रभू कहना आसा नहीं, करना बहुत खतरे की बात है. तुम्ही एका बाणामध्ये जर ताड वृक्षाचं चेतन आणि दुदुंबीच्या हाडाचा ढीग उडवाल तर मग मात्र विश्वास बसेल की तुमच्या हातून वाली मरणार. विना साया दुदुंबीच्या हाडाचा ढीग आणि ताड वृक्षाचं छेदन प्रभूंनी केलं. सुग्रीवानं नमस्कार करून सांगितलं, बस प्रभु अब विश्वास हो गया, आपके हाथों से बाली मरने वाला. लेकिन आप क्यों आए. कधी 3:30ला. तोपर्यंत आपलंच बसलं सांगत. ही जीवाची पद्धत आहे शास्त्रीची. आपलं सांगत बसायचं आणि शिल्लक राहिली वेळ तर मग तुमचं काय चाललं. तुमचं काय चाललं. तोपर्यंत कांदा पोहे इडली डोसा चहा 2 कप घेऊन आपलंच बसतं सांगत. मग तुमचं कसं काय. तसं 3:30 वाजे मग तुम्ही काय आला. माझंही तसंच दुःख आहे रे बाबा. माझी पत्नी कोण्या राक्षसानं चोरून नेली. तिच्या शोधार्थ आम्ही 2 भाऊ इथपर्यंत. तुमची पत्नी चोरीला गेली. काही दिवसापूर्वी एक राक्षस एक महिला नेत होता आकाश मार्गे. आम्ही 5 जण बसलो होतो. ती रडत होती, बचाव दौडो, बचाव दौडो, बचाव. एक गाठोडी टाकलेली आहे ती आहे आमच्याकडे. आणि बघू, आणि गाठोडी सोडली ना प्रभूनं, त्याच्यात दागिने सीतेचे, केसातले केयूर, कानातले कुंडल, पायातले पैजण. ओळखले. पण खात्री करण्यासाठी, लक्ष्मणा इकडे ये. काय दादा ओळखतो का रे. काहीच विचार केला नाही. पैजनावर डोकं ठेवून जे रडणं सुरू केलं लक्ष्मणानं. दादा पैजन माझ्या सीता मायचे, पण हे कुंडलन केयूर माझ्या ओळखीची नाही. अरे पैजन ओळखली, कुंडलन केयूर विचारता म्हणून मनातलं बोलतो. दादा माय सुमित्रेची शपथ घेऊन सांगतो, 13 वर्षाच्या वनवासात या लक्ष्मणानं वहिनीचं तोंड पाहिलं नाही. म्हणून कुंडल आणि केयूर माझ्या ओळखीची नाही. पण पैजन कशी ओळखली. रोज तुमच्या पायावर डोकं टेकून दर्शन घ्यायचो, तसंच शेजारी बसलेल्या वहिनीच्या पायावर डोकं टेकून बाहेर निघून जायचो. 13 वर्ष पाया पडून पडून पैजन ओळखीची झाली दादा. पण माझ्या वहिनीच्या तोंडाकडे मी वनवासात कधी पाहिलं नाही. म्हणून कुंडल आणि केयूर माझ्या ओळखीची नाही. नाहम जानामि केयूरे, नाहम जानामि कुंडले, नृपुरे त्वाबी जानामि नित्य पादाबी वंदनात. प्रभूचे डोळे भरून आले. पण लक्ष्मणाचे डोळे रागानं लाल झाले. गलत आदमी के साथ मित्रता की नाही आपली. काय फायदा यांचा. 5 जण बसले होतो म्हणतात. माझी वहिनी रडत होती हेही सांगतात. बचाव दौडो म्हणत होती असंही बोलतात हे 5 जण. एकतरी धावलं का वहिनीच्या मदतीला. कशाला याच्यासोबत मैत्री करता. हो शांत हो, मला माहिती आहे. तरी याच्यासोबत मैत्री करण्याची 3 कारणं आहे. योगाग्नीत विलीन व्हायच्या आधी शबरी सांगत होती सुग्रीव के साथ मित्रता करो. 1. लायकीचं समजून सीतेनं ज्याच्याजवळ दागिने टाकले हे 2रं कारण. महत्वाचं कारण सांगू लक्ष्मणा. माझा मारुती ज्याला डावलत नसतो त्याला हा श्रीराम कधी विसरत नसतो. हे 3रं कारण. सुग्रीव युद्ध करना होगा, तैयारी करो. ठीक. रात्र संपली.
सूर्योदय झाला आणि सुग्रीव गदा घेऊन किष्किंधेच्या मैदानात. सुग्रीव भगवान वृक्ष के पास खड़े इशारा किया, सुग्रीव ललकार उठा, बाली बहारा. पुरी जी बहारा बाली. बाली ने सुना ये तो सुग्रीव की आवाज, उसके हिम्मत, गदा लेकर खड़ा हो गया. महल में तो तारा रोने लग गई. मत जा पतिदेव, मैंने बहुत बुरे सपने देखे, मेरी चूड़ी सलामत रखने तो जाओ मत. हट जा तारा. 33 करोड़ देवताओं को बंदीवास में डालने वाले, रावण को बगल में दबाने वाले बाली को ललकार रहा, सुग्रीव तुम्हें क्या छुप के बैठो. बाली बहारा आ रहा हूं सुग्रीव. गदा लेकर बाली मैदान में रण. शाबाश सुग्रीव शाबाश. अरे बाली के साथ टक्कर लेने आया है तेरे हिम्मत. बकवास बनकर बाली मरने को तैयार. सावधान 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 सावधान. आक्रमण. असं काही दादा महाभिमानी, तुला भी जाणी. असं काही दादा महाभिमानी, तुला मानस देवही जाणी. सुनत बहाली क्रोधा दुर्धावा, कई करम तेरे नारी समझावा. सुनपति की नहीं मिले सुग्रीवा, दे दो बंधु तेज बल शिवा. भीती भई नाही, पिटपावत देवी रघुराई. असं काही दादा महाभिमानी, तुला मानस देवही जाणी. कौशले चतुर लक्ष्मण रामा, कालय जिति सकई संग्राम. सुनपति की नहीं मिले सुग्रीवा, दे दो बंधु तेज बल शिवा. घमासान लड़ा, दोनों गदाधारी, दोनों बलशाला. लेकिन दोपहर के बाद घबरा गया सुग्रीव. इधर बाली उधर सुग्रीव, उधर बाली इधर सुग्रीव. भागने की कोशिश कर रहा तो बाली ने मन मंदिरा गजर भक्तीचा